ठरलं तर मग या मालिकेच्या 26 ऑगस्टच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते, मला नेहमी वाटायचं की माझं असं हक्काचं घर असलं पाहिजे, माझे असं कुटुंब असलं पाहिजे आणि आज आज मला ते कुटुंब मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा मला खूप भीती वाटते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला घाबरायला काय झालंय? यावरती सायली सांगते, आज माझ्यावरती जी जबाबदारी आलेली आहे ना, त्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी मला जीवाचं रान करून प्रयत्न करायला पाहिजेत. काहीही झालं तरी पूर्णाजीच्या विश्वासाला मला पात्र ठरलं पाहिजे. कोणत्या घरामध्ये सुनेला राखी बांधून तिच्यावरती जबाबदारी सोपवली जाते, पण पूर्णाजीने माझ्या हातावरती राखी बांधून या सगळ्याची मला जबाबदारी दिलेली आहे. खरंच पूर्णाजींच्या या जबाबदारीला मला खरं उतरायचं आहे. म्हणजे बघा ना, ही साधी राखी नाहीये. किती किंमत असेल याची? 50 रुपये, 100 रुपये. पण त्या राखी बनवणाऱ्याला पण माहित नसेल की या राखीची माझ्यासाठी किंमत किती आहे. माझ्यासाठी या राखीची किंमत करोडोमध्ये आहे. आज पूर्णाजीने माझ्यावरती टाकलेली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं मला खूप ओझं वाटते. म्हणजे ओझ्यापेक्षा मला ती पूर्ण करायला पाहिजे जबाबदारी, याची खूप चिंता वाटते. काहीही झालं तरी सुद्धा ही जबाबदारी मी पूर्ण करणार आहे, असं म्हणत सायली आता अर्जुनला हे सगळं समजावून सांगत असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते की पण ही जबाबदारी खऱ्या अर्थाने तेव्हा पूर्ण होईल ज्या वेळेला तुम्ही माझे व्हाल. त्याच वेळेला ही घरातली माणसं माझी हक्काची होतील आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मी जबाबदारी पूर्ण करू शकते. असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो, बोला ना सायली, अहो सगळं पॉझिटिव्ह चाललंय, मग सगळ्या गोष्टीचं तुम्हाला का बरं ओझं होतंय? यावरती सायली आता मनातल्या मनात विचार करते की सर, हे मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही. पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा होतील, जेव्हा खरंच माझ्या मनातली मी गोष्ट तुम्हाला सांगेन, पण ती गोष्ट सांगण्यासाठी मला मनामध्ये अधिक तयारी करायला पाहिजे आणि मधुभाऊंची केस सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सायली आपल्या मनामधलं प्रेम आता अर्जुनला सांगण्यासाठी तयार असते, पण मधुभाऊंची केस झाल्यानंतर. तोपर्यंत आता सायली विषय बदलते आणि म्हणते, काही नाही, आपल्याला प्रियाचं सगळं हे करायला पाहिजे, प्रियावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि प्रियाकडून काहीतरी माहिती काढून घेतली पाहिजे. अर्जुन म्हणतो, तुम्ही मध्येच विषय बदललात? सायली म्हणते, नाही, मी विषय नाही बदललेला आहे. खरं तर या राखीची सुरुवातच इकडून जाणार आहे की प्रियाचं सगळं सत्य समोर आणणार आहे. या घरच्यांना ती फसवती आहे, खोटारडेपणा करते आहे. हा खोटारडेपणा समोर आलाच पाहिजे, असं म्हणत सायली तो विषय तिकडेच बंद करते आणि अर्जुनला आपल्या मनात ती गोष्ट सांगायला नकार देते. तोपर्यंत चिडलेली प्रिया ही प्रतिमा अशी काय करते, तशी काय माझ्यासोबत अशी का वागते, ही सायलीलाच का फेवर करते, हिला आज मी काही सोडणार नाहीये, असं म्हणत ती आता आतमध्ये रागारागात जाते. प्रतिमा आपल्या अंथरुणामध्ये झोपलेली असते. प्रिया मोठ्याने आवाज देते, उठ उठ आई उठ, असं म्हणत मोठ्या मोठ्याने ती ओरडायला लागते. प्रतिमा गडबडते आणि ती उठते. प्रिया येते आणि काय ग, मला ओळखत नाहीयेस का? बोल ना, मी तुझी मुलगी आहे ना, मी तुझी मुलगी आहे, मला ओळखत नाहीस? बघ माझा स्पर्श बघ, माझा आवाज बघ, हे लॉकेट बघ, मला ओळखत नाहीयेस का तू? असं म्हणत ती प्रतिमाला आता मात्र उगाचच त्रास द्यायला लागते. त्यावरती प्रतिमा तिला बाजूला व्हायला सांगते, पण प्रिया काही ऐकायला तयारच नसते. प्रिया सांगत असते, हे बघ अगं, आई 9 महिने आपल्या बाळाला पोटात ठेवते आणि आई 9 महिने ज्या वेळेला पोटात ठेवते ना, त्यावेळेला तिची नाळ जोडलेली असते. तर तुझी नाळ माझ्यासोबत जोडली गेली आहे, तरी सुद्धा तुला कळत नाहीये का की मी तुझी मुलगी आहे ते? मला खरंच तुझे ना आश्चर्य वाटतं. आपल्या मुलीला ओळखायला चुकतेस आणि त्या सायलीच्या पुढे मागे करतेस. कसं काय, ती सायली तुझी हक्काची आणि मी नाही का? असं म्हणत मनाला येईल ती प्रिया आता बोलत असते. प्रतिमाचा हात धरते, बोल बोल, मी तुझी मुलगी आहे ना, बघ अगं लॉकेट बघ, स्पर्श बघ, असं म्हणत ओरडत असते. प्रतिमाला खूपच त्रास होत असतो आणि ती मात्र आता इकडे प्रियाला बाजूला हो, मला सोड, असं सांगत असते. प्रतिमा तिला बाजूला हो असं म्हणत असते, पण प्रिया काही ऐकायला तयारच नसते. तोपर्यंत सायली किचन मध्ये काहीतरी काम करण्यासाठी आलेली असते. किचन मध्ये ज्या वेळेला सायली पाणी भरून आपल्या रूम मध्ये नेत असताना तिला कसला तरी आवाज येतो, म्हणून सायली आता प्रतिमाच्या रूम मध्ये येते. पाहते तर काय, प्रियाचं हे भयानक रूप बघून, प्रतिमाचा त्रास देण्याचा बघून आता सायलीला खूपच धक्का बसतो आणि ती म्हणते, प्रिया काय चाललंय तुझं? वेड्यासारखी काय करतेस?
प्रतिमा त्यांना त्रास होतोय. यावरती प्रिया म्हणते तू गप्पा बस ग, तू मला गोष्टी सांगू नकोस. माझ्या आईला माझ्यापासून हिसकावून घेण्याचं काम तू करतेस, तू मला गोष्टी सांगणार. प्रिया ऐकायला तयार नसते. मग सायली कुठली ऐकायला. सायली तिचा हात धरते, फरफटत प्रियाला बाजूला आणते आणि बाजूला हो. प्रतिमा त्यांना होणारा त्रास तुला दिसत नाहीये का? त्या तुला नको नको सांगतायत तरी तुला हेच सगळं करायचंय का? यावरती प्रिया म्हणते तू बाजूला हो, ती माझी आई आहे. माझ्या आईच्या आणि माझ्यामध्ये येण्याचा तुला काही हक्क नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये माझ्या आईला फक्त मी हँडल करणार. तिला जुन्या गोष्टी आठवण्यासाठी मी प्रयत्न करणार. तू कोण आहेस ग? तुला काय येतं ग? यावरती प्रिया आता सायली चांगलंच सुनावते आणि सायली म्हणते अगं ती तुझी आई आहे ना, मग आईला असा त्रास द्यायला तुला लाज नाही का वाटत आहे? या सगळ्यामध्ये आईला जर का बरं व्हावं असं तुला वाटत असेल तर तू आईला असा त्रास दिला नसतास, इतकं त्यांच्याशी रूडली वागली नसतीस. या सगळ्या गोष्टीचा तुला अर्थ कळतोय का? अगं त्यांना वेळ द्यायला पाहिजे या सगळ्यामध्ये. यावरती प्रिया म्हणते तू बाजूला हो, माझी आई आहे, मी बघून घेईन. सतत प्रत्येक वेळेला पुढे पुढे करण्याचा तुला काही अधिकार नाहीये. मी माझ्या आईला विचारेन. यावरती आता सायली सांगते प्रिया प्रिया बाजूला हो. प्रिया ऐकायला तयार नसते. ती सायलीचा हात धरते, सायलीला फरफटत बाजूला काढते. सायली प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत ठेवून देते. आता प्रियाला खूपच राग येतो. तू तू माझ्या थोबाडीत मारायची हिंमत तरी कशी केलीस? यावरती मग मात्र सायली सांगते अगं तुझ्यासारख्या मुलींना जर हीच भाषा समजत असेल ना तर तुला हेच सांगायला पाहिजे. अगं त्या किती भांबवल्यात बघ. या सगळ्यामध्ये त्यांना न बरं करण्यासाठी त्यांच्या कलानी घ्यायचं आहे. रविराज सरांना वाटत नसेल का की आपल्या बायकोने आपल्याला ओळखावं, आपल्या बायकोने आपल्याशी बोलावं, पण ते किती संयम ठेवून आहेत. प्रताप बाबांना म्हणजे बाबांना वाटत असेल ना की माझी बहीण इथे आहे, त्या बहिणीने मला ओळखावं, माझ्याशी बोलावं, पण ते सुद्धा किती संयम ठेवून आहेत. घरातले प्रत्येक जण पूर्णाजी आणि प्रत्येक जण संयम ठेवून आहे. प्रतिमाच्या बरं होण्याची वाट पाहत आहे. मग तुला संयम ठेवायला काय हरकत आहे? प्रतिमा त्यांना असा त्रास दिलास तर याद राख, असं म्हणत प्रियाचं सणसणीत थोबाड फोडल्यावरती सुद्धा प्रिया तू गप्प बस, तुला काय करायचंय? माझ्या आईसोबत कसं वागायचं ते मी बघेन, असं म्हणत सायलीला सुनावत असताना सायली मात्र प्रियाचा हात धरते आणि फरफटत तिला आता बाहेर काढते. बाहेर हो, पुन्हा प्रतिमात्मा त्रास द्यायला आलीस तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणते. मग मात्र आता इकडे प्रिया बाहेर येते आणि सायली तू माझ्याशी पंगा घेतलायस का? मला त्या प्रतिमासोबत बोलू देत नाहीयेस का? तुला असा धडा शिकवेन ना आणि अशा ठिकाणी तुला मारेन ना की त्या ठिकाणी तुला कळणार पण नाही की मी काय केलं ते, असं म्हणत चिडलेली प्रिया स्वतःवरती चिडचिड करत आता मात्र सायलीचा बदला घ्यायचं ठरवते आणि तिकडून रागारागात निघून जाते. ज्या वेळेला प्रिया रागारागात निघून जाते सायली आता प्रतिमाकडे येते आणि तिला समजवायला लागते. हे बघा, तिला न आईचं प्रेम मिळालं नाहीये. लहानपणापासून आईच्या प्रेमापासून ती वंचित राहिली आणि तुम्ही इकडे आल्यापासून तिला न या सगळ्यामध्ये प्रेम मिळावं असं वाटते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बरं व्हावं असं तिला वाटते आणि त्याच कारणासाठी ती हे सगळं करत आहे. तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. आई विना पोर वाढले न, त्यामुळे हे सगळं तिला न खूपच पचवणं कठीण जाते, असं म्हणत सायली बिचारी आता प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते तुम्ही खूपच भांबावल्यात ना, एक काम करूया का, मी आजची रात्र इथेच झोपते, तुम्हाला एकट्यानं झोपायला थोडा त्रास होईल ना? यावरती प्रतिमा सांगते नाही नाही, तू इथून गेलीस तरी चालेल. सायली म्हणते नको, मी आजची रात्र तुमच्या जवळ थांबते, कारण तुम्ही ना खूपच भांबावलेले आहात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि बिलकुल काळजी करू नका, मला इकडे झोपायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. यावरती प्रतिमा सांगते नाही नाही, तुला इथे झोपायची खरंच गरज नाहीये, तू निघ बरं इथून, असं म्हणत ती सायलीला समजवते आणि सायलीला तिकडून जायला सांगते. सायली विचारते नक्की तुम्ही एकट्या झोपाल ना? प्रतिमा हो करत ही मान हलवते. मग मात्र सायली आता झोपायला जाते. सायली झोपायला गेल्यावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ज्या वेळेला किचन मध्ये येते पाहते तर काय, खालून काहीतरी खलबत्त्याचा आवाज येत असतो आणि किचन मध्ये चहा वगैरे रेडी झालेला असतो. त्यामुळे सायलीला वाटतं अरे बापरे, म्हणजे मी यायच्या आधीच विमलताईंनी चहा वगैरे ठेवून दिला की काय? विमलताई पण ना जरा माझी वाट पाहत नाहीत,
कशाला चहा ठेवायची गडबड करायची असं म्हणत कसला आवाज येतोय म्हणून ती आता किचनच्या आत पाहायला येते तर किचन मध्ये विमल वगैरे कोणी नसून तिकडे बसलेली असते ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा आलं कुटत असते आणि चहा सुद्धा प्रतिमाने ठेवलेला असतो. यावरती सायली आश्चर्याने येते आणि प्रतिमा आत्या अहो तुम्ही चहा ठेवलात का? प्रतिमा म्हणते हो चहा मीच ठेवलेला आहे. यावरती सायली म्हणते आल्याचा चहा? प्रतिमा सांगते हो मला नेहमी आल्याचाच चहा लागतो. यावरती सायली म्हणते हो मला पण आल्याचा चहा लागतो. किती छान पूर्णाजीला पण आल्याचा चहा आवडतो असं म्हणत सायली आता इकडे प्रतिमाला बोलत असताना प्रतिमा सांगते मी फक्त माझ्या एकटीसाठी चहा नाही ठेवलेला आहे. सायली म्हणते काय? यावरती प्रतिमा सांगते हो मी सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे. यावरती सायली खूपच खुश होते. प्रतिमा म्हणते मी सगळ्यांना चहा ठेवलाय तो पण आल्याचा. सायली म्हणते अरे वा खूपच छान. आता मी एक काम करते मी सगळ्यांना सरप्राईजच देते. तुम्ही मस्तपैकी चहा रेडी करा मी सगळ्यांना डायनिंग टेबलवरती बोलवून आणते असं म्हणत सायली आता प्रतिमाला सगळ्यांसाठी चहा भरण्यासाठी सांगते आणि सगळ्यांना बोलवण्यासाठी ती बाहेर येते. ज्या वेळेला सायली सगळ्यांना बोलवायला येते तोपर्यंत प्रतिमाने सगळ्यांचे कप भरून ठेवलेले असतात आणि प्रतिमाने कप भरल्यावरती आता मात्र सगळेजण एक एक करत डायनिंग टेबलवर येतात. आधी विमल येते आणि सायली ताई हे काय चहा वगैरे सगळा रेडी आहे का? सायली म्हणते विमल ताई आज मी नाही हा प्रतिमा आत्याने चहा बनवलाय पण कुणालाही सांगायचं नाही आधी सगळ्यांना येऊ दे बसू दे मग बघूया असं म्हणत सायली सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी बोलवते. सगळेजण डायनिंग टेबलवरती येतात आणि अर्जुन बघतो तर सगळ्यांना चहा आपल्याला सुद्धा सायलीने चहाच दिलेला आहे का असा विचार करत आता मात्र तो विचार करतो की आज काही माझ्यावरती चिडलात का? मागच्या वेळेला चिडल्या होत्या त्यावेळेला सारखं कॉफी 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 करत होत्या. आज चिडलात तर चहा 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 करतायत की काय? तोपर्यंत प्रिया पण डायनिंग टेबलवरती येऊन बसते. एक एक करत सगळ्यांना चहा दिला जातो. सायली म्हणते सगळ्यांनी छानपैकी बसा सगळ्यांसाठी एक सुंदर सरप्राईज आहे. आता सरप्राईज काय आहे म्हणून सगळेजण उत्सुक असतात. तोपर्यंत अर्जुनच्या हातामध्ये कप येतो आणि इकडे प्रिया येऊन बसते. प्रिया अर्जुनच्या बाजूला येऊन बसते आणि ती आता अर्जुनच्या इकडे बसल्यावर ती सायलीला टोमणा मारते अर्जुनला कॉफी लागते तुला माहित नाहीये का? चहा का दिलायस त्याला? इतकं सुद्धा इतक्या वर्षात तुला समजलं नाहीये का असं म्हणत प्रिया आता सायलीला टोमणा मारल्यावरती सायली सांगते आज सगळ्यांसाठी चहाच आहे सगळ्यांनी छानपैकी चहा पिऊन बघा बरं असं म्हणत सगळ्यांना आलं घातलेला चहा प्यायला सायली लावते आणि सगळेजण ते दृश्य पाहतच बसतात. एक एक करत सगळेजण चहाचा सिप घेतात. अर्जुन म्हणतो काय सगळ्यांसाठी चहा का बरं? यावरती सायली सांगते कारण आजचा चहा मी नाही बनवलेला आहे आजचा चहा बनवलेला आहे तो म्हणजे प्रतिमा आत्यांनी असं म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. प्रताप म्हणतो काय सायली तू खरं सांगतेस का? सायली म्हणते हो बाबा आणि ते सुद्धा मी काहीही न करता. मी प्रतिमा त्यांना बोलले सुद्धा नाही की तुम्ही खाली येऊन चहा बनवा. ज्या वेळेला मी खाली आले होते ना त्या आधीच प्रतिमा त्या खाली आल्या होत्या आणि त्यांनी सुंदरपैकी चहा बनवला होता. यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही? सायली सांगते हो आज स्वतःहून प्रतिमा त्यांनी एकट्यांसाठी नाही तर सगळ्यांसाठी आलं टाकून चहा बनवलाय. सगळ्यांना जबरदस्त आनंद होतो. सगळेजण प्रतिमाकडे खूप आवडीने पाहायला लागतात. प्रतिमा सुद्धा सगळ्यांना चहा पिताना बघून खूप खुश होते. म्हणजे करायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं हा मुळातच सायली सारखाच प्रतिमाचा किंवा प्रतिमा सारखा सायलीचा पण स्थायी भाव असतो आणि त्या सगळ्याचा प्रत्यय आता सगळ्यांना येत असतो की प्रतिमाने सगळ्यांसाठी चहा करून तिथे आता उभी राहिलेली आहे की कुणाला चहा आवडतोय नाही आवडतोय हे पाहत. रविराज तर इतके खुश होतात आणि सायली काय बोलतेस प्रतिमाने स्वतःहून चहा बनवला? सायली म्हणते हो रविराज सर आणि तो पण साधा सुद्धा नाही बरं का आलं टाकून चहा बनवलाय आलं टाकून. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मग मी आज कॉफी बिफी काही पिणार नाहीये आज फक्त मी चहाच पिणार आणि फक्त चहा पिणार असं म्हणत अर्जुन सुद्धा चहा पितो. सगळेजण आवडीने चहा पितात आणि हे सगळं कन्व्हर्सेशन हे सगळं उत्साह आणि सगळ्यांची चहाची आवड बघून प्रतिमाला खूपच आनंद होतो. गालातल्या गालात हसत प्रतिमा सगळ्यांकडे पाहत असते. पूर्णाजी म्हणते एकदम फक्कड झालाय आलं घालून चहा असं म्हणत पूर्णाजी सुद्धा कौतुक करत असते. आता इकडे प्रियाला कळतं की हा आईने चहा ठेवलाय. ठीक आहे मला सुद्धा माझ्या आईच्याच हातचा आज चहा प्यायचा आहे मला सुद्धा आज काही कॉफी वगैरे नको असं म्हणत प्रिया सायलीला सांगते आज मी माझ्या आईच्या हातची चव चाखणार आहे आणि माझ्यासाठी चहा.
असं म्हणत सायलीला ती चहा आणायला सांगते. बिचारी सायली आता प्रियाला पण चहा आणून देते. तोपर्यंत इकडे आता प्रताप म्हणतो, काय चव आहे, अगदी इतक्या वर्षामध्ये प्रतिमाच्या हातची चव पण नाही बदललेली आहे, चहा सुद्धा जसाच्या तसा झालाय. सगळेजण मोठ्या आवडीने अगदी कप कप भरून चहा पित असतात. तोपर्यंत अर्जुनचं मीटिंगचं काहीतरी चालू असतं आणि त्याच्या एका क्लायंटची मीटिंग आलेली असते. लंच मीटिंग ॲट रेनबो कॅफे फिक्स्ड असं त्याला मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज प्रिया बाजूला बसलेली असते, ती वाचते. ती टोकून टोकून अर्जुनची मीटिंग आहे रेनबो कॅफेमध्ये हे तिला समजतं आणि टोकून टोकून हे सगळं बघते आणि याच गोष्टीचा वापर करून कशी सायलीला डिमोटिवेट करते बघ. या सायलीला माझ्या मागे पुढे पुढे करायचंय ना आईला हे करायला, आता तिलाच खाली कशी पाडते आणि या सायलीला कशी अद्दल घडवते की अर्जुन तुझा नाही फक्त माझा आहे असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र चालू असतात. मग अर्जुन कॉफी पितो आणि तो म्हणतो, मला जरा उशीर होतोय, मी निघतोय. यावरती कल्पना म्हणते, अरे अर्जुन नाश्ता तर करून जा, तयार आहे नाश्ता. अर्जुन म्हणतो, नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे, आज मला नाश्ता करता येणार नाही. असं म्हणत धावत पळत अर्जुन तिकडून निघून गेल्यावरती विमल म्हणते, सायलीताई अहो अर्जुन दादांचा डब्बा सुद्धा राहिलेला आहे. यावरती सायली म्हणते, काळजी करू नका विमलताई, मी न त्यांचा डबा नेऊन देईन ऑफिसला. असं म्हणत सायली शांत बसते जेणेकरून तिला ऑफिसला डबा घेऊन पण जाता येणार असतो आणि अर्जुनशी बोलता पण येणार असतं. तोपर्यंत रविराज म्हणतो, सायली मला 1 कप अजून चहा मिळेल का. यावरती सायली म्हणते, हो ना बाबा, आहे जास्त, म्हणजे रविराज सर अजून 1 कप चहा तुम्हाला नक्कीच मिळेल, अजून कोणाला हवे असेल तरी सुद्धा चहा मिळेल, प्रतिमा आत्यांनी चहा जरा जास्तच बनवलाय. असं म्हणत सायली आता रविराजांना चहा आणून देते. सगळेजण रविराजांच्या चेहऱ्यावरचा ही प्रसन्नता, हे पूर्णपणा सगळं पाहत असतात आणि त्यांना खूपच आनंद होत असतो आणि प्रतिमाच्या पण चेहऱ्यावरती आनंद येतो. रविराजांनी डबल चहा घेतल्यामुळे प्रतिमाला जणू काही आनंदच झालेला असतो हे सगळ्यांना दिसत असतं. मग मात्र सगळेजण चहा वगैरे उरकतात. सायली सगळा पाठचा पसारा नाश्त्याची वगैरे भांडी उरकून ठेवत असताना तिकडे प्रिया येते आणि काय ग सायली काय करतेस. सायली म्हणते, का ग डबा भरते. यावरती प्रिया म्हणते, त्याची काही गरज नाहीये. सायली म्हणते, का ग ते काही उपाशी राहणार आहेत का. प्रिया म्हणते, अगं डबा खायला तो ऑफिसमध्ये हवे ना, त्याची अचानक मीटिंग आल्यामुळे तो गेलाय. आणि मला सगळं का सांगतो माहितीये का, कारण आमची सुद्धा डेट होती आणि त्यामुळे आम्ही लंचला बाहेर जाणार होतो, तर त्याचमुळे त्याला ना अचानक मीटिंग आली आणि आमची लंच कॅन्सल झालं, म्हणून मला हे सगळं माहिती. प्रियाला आता उडवून लावत सायली म्हणते, तू गप्प बस ग, मी बघेन काय करायचं ते. यावरती प्रिया म्हणते, हे बघ तुझा ना हा ॲटिट्यूड बदल. अगं मी तुला खरं तेच सांगते, अर्जुनला मीटिंग होती म्हणून तो गेलाय, तुला न सांगता त्याने मला सांगितले, कारण तुझी सारखी कटकट कटकट कटकट. सायली प्रियाकडे लक्षच देत नाही, आपला डबा भरते आणि प्रियाच्या नाकावरती टिचून आता तोच डबा ऑफिसला घेऊन जायला निघते. प्रिया काही ऐकायला तयार नसते. अगं अर्जुन ऑफिसला नाही असं ओरडून सांगत असते. सायली पण हट्टाला पेटते. डबा घेऊन ज्या वेळेला ऑफिसला येते आणि म्हणते, ये बघ ये अर्जुन सर इथेच आहेत, तुला काहीतरी गैरसमज झालाय. अर्जुन सर मी तुमच्यासाठी टिफिन आणलाय. असं म्हणत ज्या वेळेला सायली आता केबिनच्या इकडे येते तोपर्यंत अर्जुन तिकडे नसतो. प्रिया सांगते, मी तुला तेच सांगते, अगं तो हॉटेल रेनबो मध्ये क्लायंट मीटिंग सोबत गेलाय. या छोट्या मोठ्या गोष्टी खरं तर बायकोला माहिती असायला पाहिजेत, पण तुला काही माहितीच नाहीये. या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत. बघितलंस का, बायको म्हणून तुला तो काही कळवतच नाहीये, पण मैत्रीण म्हणून मला सगळं कळवतोय. तुला कळतंय का याचा अर्थ. असं म्हणत आता इकडे सायलीला मुद्दाम डिवचण्यासाठी प्रिया हे करते. बरं इतकंच करून थांबत नाही. ज्या वेळेला अर्जुन घरी येतो त्यावेळेला प्रिया त्याच्या इकडे येते आणि अर्जुन आज तुझी रेनबो मध्ये मीटिंग होती ना, म्हणजे आपलं लंच कॅन्सल. अर्जुन काहीतरी कामात असतो आणि ही आपल्या तोंडून सगळं वदवून घेत असते आणि सायली किचन मधून ते ऐकत असते. प्रिया सांगत असते, आपलं लंच कॅन्सल झालं. अर्जुन म्हणतो, तुझी रेनबो कॅफेमध्ये मीटिंग होती. अर्जुन म्हणतो, प्रिया काय म्हणते तो ऐकतच नसतो, तो आपलं काम मोबाईलवरती करत असतो आणि असं म्हणत असतो. प्रिया मुद्दाम हे सगळं करत असते जेणेकरून सायलीला तिला जे ऐकवायचं आहे ते ऐकवता येईल. सायली हे सगळं पाहते आणि खरंच प्रिया बोलते ते खरं आहे का, म्हणजे अर्जुन सर मला न सांगता तिला सांगून गेले होते का. प्रिया सायलीकडे रागारागाने पाहायला लागते आणि आता सायलीला पण मनामध्ये संशयाची पाल चुकचुकत असते.